नमस्कार फ्रेंड्स, स्वागत आहे तुमचं माझ्या नवीन यूट्यूब चॅनलमध्ये। आज मी बनवणार आहे हलवा फ्राय। हलवा फ्रायसाठी हे मी मच्छीचे पीस स्वच्छ असे धुवून घेतलेले आहेत। त्याच्यामध्ये मी हे लसूण बारीक बारीक ठेचून टाकलेली आहे। अशा पद्धतीने कोकमाचं मालवणी कोकम आगूळ आणून त्याच्यामध्ये टाकलेलं आहे। मी कसं मस्त लाल कलरचं आगूळ टाकलेलं आहे त्याच्यामध्ये कोकमाचं। ह्याच्यात अजून थोडंसं आम्ही आगूळ ॲड करतोय। आता मम्मी ॲड करते आहे हे असं। आता हे असं अशा पद्धतीने मिक्सअप करून घेते मम्मी, म्हणजे जेणेकरून सर्व मच्छीला आगूळ व्यवस्थित लागेल। बघा असं छान पद्धतीने मम्मीने आगूळ लावलेला आहे। हे आगूळ आपण कशासाठी लावतो माहिती आहे का मंडळींनो? ह्याचा जो वईसपणा असतो, जो मच्छीला वास येतो ना, तो ह्या आगूळमुळे पूर्णपणे निघून जातो आणि मच्छीला जास्त सुंदर चव येते आणि मच्छी चविष्ट बनते एकदम। दिसेलच तुम्हाला किती छान पद्धतीने आगूळ लावलाय बघा मम्मी। आता मम्मी त्याच्यामध्ये मालवणी मसाला ॲड करते आहे, साधारण 2 चमचेच्या आसपास। हा बघा अशा पद्धतीने मम्मीने मालवणी मसाला ॲड केलेला आहे। आता मम्मी ह्याच्यामध्ये मीठ ॲड करत आहे। बघा मीठ पण साधारण आपल्या चवीनुसार मम्मी हाताने टाकत आहे, तिच्या अंदाजानुसार। तुम्ही 1 चम्मच मीठ टाकू शकता। आता मसाला आणि मीठ मम्मी पूर्णपणे एकत्र करत आहे। हे बघा कशा पद्धतीने मम्मी एकत्र करते हळूहळू। त्याला चांगला मीठ आणि मसाला लागला पाहिजे, अशा पद्धतीने ते लावायचे व्यवस्थित। हे बघा मम्मी कशी व्यवस्थित लावते। आता हे लावून झाल्यानंतर एक 15 मिनिटं आहे ना, तुम्ही असं झाकून ठेवायचे ही मच्छी आणि मग तुमच्या पॅनवरती तेल गरम करून फ्राय करायला टाकायचे। आता हे सगळं लावून झालंय, मालवणी पद्धतीने आपण हे सर्व एकत्र लावून ठेवलंय। तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा। माझी हलवा फ्रायची रेसिपी कशी वाटली तुम्हाला? कमेंट करा, लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। थँक्यू सो मच।